कलाकार म्हणून तर आपण त्यांना ओळखतोच, पण याही पलीकडे त्यांची अशी एक वेगळी ओळख आहे। अशाच काही स्त्रियांना आपण भेटणार आहोत। आज भेटूयात गायिका डॉक्टर नेहा राजपालला। नेहा राजपाल, सॉरी डॉक्टर नेहा राजपाल। सध्याची आघाडीची गायिका नेहाची डॉक्टर नेहा म्हणून ओळख आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती देखील नाही। एरवी सुरांच्या विश्वात रमणारी नेहा राजपाल हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय शास्त्रात संबंधितच काम करतेय। इको हेल्थ या तिच्या नव्या उपक्रमाद्वारे ती सामान्य माणसाला परवडेल अशा किमतीत वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी प्रयत्नशील आहे। इको हेल्थ हे माझ्यासाठी एक माइलस्टोन आलं समोर, नवऱ्यानेच घातलेलं माइलस्टोन की कॉन्सेप्टच इतकी युनिक आहे ना की आम्ही पेशंटचा कार्ड देऊ आणि आमच्या अंडर आणि टायप्समध्ये जे हॉस्पिटल्स, लॅब्स, केमिस्ट असतील तिथे सरळ डिस्काउंट मिळणार। पतीच्या खांद्याला खांदा लावून नेहा इको हेल्थ या उपक्रमासाठी झटतेय। रिअली थँकफुल टू गॉड की मला त्याने ती संधी दिली की मेडिसिन रिलेटेड मला काहीतरी करायला मिळतंय आणि ते काहीतरी छोटंसं नाही, खूप मोठं होणार याची मला खात्री आहे। जनसेवा करता यावी यासाठी नेहा वैद्यकीय शास्त्राची मदत घेते। मात्र नेहाचा श्वास आहे ते म्हणजे संगीत। संगीताशिवाय ती जगूच शकत नाही आणि म्हणूनच तिची दिनचर्या सुरू होते ती गाण्याच्या रियाजानं। तासनतास संगीताचा रियाज करणारी नेहा सध्या व्यस्त आहे ती नव्या अल्बम मध्ये। माझा सिंगल येतोय, अल्बम हिंदीत येतोय, बेकरार म्हणून आहे अल्बमचं नाव। आणि आम्ही एक एक ट्रॅक डिजिटली आधी रिलीज करणार आहोत। डिजिटली म्हणजे ॲक्च्युअल CD न येता ते ऑनलाईन विक्रीसाठी आधी येणार आणि त्याचा व्हिडिओ देखील झालेला आहे। माझ्या नवऱ्याने त्याचे शब्द लिहिलेत हिंदीत। नवीन प्रोजेक्ट आली तरीही नेहा घराकडे दुर्लक्ष करत नाही। मुलीचं संगोपन नीट व्हावं यासाठी ती तिच्या करिअर मध्येही काही पथ्य पाळते। माझ्या जास्त रेकॉर्डिंग सकाळच्या वेळेस ठेवते जेव्हा आलिया शाळेत गेलेली असते। ती शाळेतून येण्या अगोदर मी घरी असते खूप वेळा, त्यामुळे मला असं वाटतच नाही की मी तिला सोडून गेले। कितीही हेक्टिक शेड्यूल असलं तरीही नेहाला त्याचा ताण जाणवत नाही। याचं गुपित म्हणजे तिचा आनंदी स्वभाव। ही तर सुरुवात आहे, आपल्याला बरंच काय काय आहे। आकाश के उस पार भी आकाश है, हा दिस इज माय स्टेटमेंट ऑफ लाईफ। आयुष्य अवघड करत बसण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंद शोधला की ते सोपं होतं, हाच नेहाचा मूलमंत्र। झी24 ताससाठी इशिता मथुरे प्रधान, मुंबई। पाहिलात ना, सेलिब्रिटीही रंगून गेलेत नवरात्रीच्या या अनोख्या रंगात। नवरात्रीचा हा सण आहेच असा उत्साहाचा, पावित्र्याचा, मांगल्याचा। हा जागर असा सुरू राहणार आहे। पाहत रहा झी24 तास।